तर चला लगेच आपण मॅचला सुरुवात करूया. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिल्या फेरीतली शेवटची लढत आणि इथून जो संघ जिंकेल तो फाईट करेल RGR शिरगाव या टीमला. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शॉर्ट यष्टीच्या दूर डवला पडल्यानंतर बॉल आताला चांगला असेल तर तुम्हाला पाहायला मिळतो पहिला चेंडू निर्धाव. मयूर गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक 4 ओव्हरची मॅच. यानंतरची सर्व सामने 3 षटकांचे असतील. ओल ऑफ करा पर्यंत बाहेरची कडा. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला बिहाइंड द विकेट. यष्टांच्या मागे मात्र वेगाने यष्टीरक्षक गेलात. ठाण्याचा वाघ तुम्हाला पाहायला मिळतात. प्रमोद म्हात्रे बिहाइंड द विकेट यष्टांच्या मागे. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा भरपूर चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो पण त्यावर सुंदर फटका. डीप मध्ये फिल्डर बॅकआउट पॉइंटला वेगाने आल्यात. क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं तुम्हाला पाहायला मिळतं. दोन धावा तुम्ही तर वेगाने कम्प्लीट केल्या. टीमची टोटल दोन्ही पुढे सरकत असताना धावसंख्या 3 वरती. सुभाष पाटील यांना थोडा देखील रिलीफ मिळत नाहीये. अंपायरची भूमिका ते जस्ट पार पाडून आले जेवणाची वेळ आणि त्या वेळेमध्ये देखील त्यांना स्कोरिंग करावं लागतं. गुणलेखकाची भूमिका 1 मॅन मल्टीटास्किंग आहेत, मल्टी टॅलेंटेड आहेत. दरम्यान बॉल बॅकअप पॉइंटला जातो. पुन्हा एकदा त्या दिशेने तोच क्षेत्ररक्षक येतो. बॅकअपसाठी बघा किती वेगाने फिल्डर आला. 3 फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. बॅकअपला तुम्हाला खेळाडू लवकर आले पाहिजेत. तो बॉल कलेक्ट करायचा महेश पाटील. धावसंख्या 5 वरती. धावफलक 5 वरती येऊन पोहोचतात. असलेला बॉल ओव्हर द बॉल आहे. प्रेमच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमा पार येतो या सत्रातला पहिला षटकार. आणि स्ट्रायकिंग एंडवरती जर तुम्ही पाहिलं ना तर फलंदाज नितेशच्या बॅट मधून हा धमाका सिक्सर. 3 चेंडू आणि धावफलकावरती धावा 10. 4 चेंडू आणि 11 धावा झाला. पण 3 चेंडू मध्ये वैयक्तिक 10 वरती खेळतोय तो स्ट्रायकिंग एंडवरती नितेश. 5 बॉल झाला हरकत नाही. 1 बॉल डॉट असेल इथे हाईट फॅक्टर पाहिला जाईल. व्हाईट बॉल आव्हांतर धाव मिळते. पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर सिंगल आले, 2 डबल आलात, त्यानंतर एक षटकार आला, व्हाईट बॉल आला. 1 फॉर द ओव्हर. इस 1 फॉर द ओव्हरचा कॉल देखील दिला गेला. फटका चांगला यावेळेस पुन्हा एकदा डीपमध्ये बॉल चालला. अगदी स्वीपर कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. काही क्षणासाठी वाटलं की क्षेत्ररक्षक बीट होतील का पण त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं झालं. दोन्ही फलंदाजांना इथून दरम्यान कालावधी मिळाला. 2 धावा वेगाने गेलेत कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14. 14 for the loss of 0 after first over. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दिलीप आलात. पहिल्या षटकामध्ये पहिला 14 धावा खर्च केला मयूरने. आणि आता दिलीप यांच्या पहिल्याच बॉलवरती ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन ऑफ साईडला स्कोरलेसच्या डोक्यावरून हा षटकार. स्वागत केलं दिलीप यांचं षटकारानं. म्हणजेच स्टार्टिंग एंडमध्ये तुम्ही पाहिलं सागरच्या बॅटमधून हा धमाका. दिलीप पुन्हा एकदा स्विच ऑन खेळण्याचा प्रयत्न. बॅटने बॉलचा संपर्क होत नाही.
अनिर्धाव झेंडूची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेट खेळलात, क्रिकेट जवळून पाहिलं आणि आता या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये ना षटकार मारल्याच्या नंतर लगेचच कमबॅक केला. लगेच इथून पाहिलं तर निर्धाव चेंडू हाताळत असताना आणि लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद असेल या गोष्टीची नोंद घ्यायची. आणि दरम्यान फटका चांगला मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार आणखीन एक धमाका सागरच्या बॅटमधून आणि धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 26 आकड्यावरती आकाश आडवकर फ्लॅम बॉल. यावेळेस आणखीन एक फायर केला हवाई आणि इथे देखील किती धावा मिळते हा प्रश्न आणि अंपायर सिग्नल इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्सर. टीमची टोटल 32. सुरेख बॅटिंग. पहिला बॉलवरती आला षटकार, त्यानंतर चेंडू डॉट आणि पुन्हा एकदा 2 षटकार बॅक टू बॅक तुम्हाला पाहायला मिळतात दिलीपच्या विरोधात स्ट्रायकिंग इन वरती सागरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॉल ऑफ केला आणि आकाश तिथे उपस्थित आणि त्यांच्या देखील डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट सीमा पार. षटकार आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 4 षटकार आलेत. 24 धावा आणि धावसंख्या सांघिक धावफलकावरती 38. यावेळेस थांबले होते शेवटच्या क्षणापर्यंत. व्हाईट बॉल आव्हान आता व्हाईट +1 आणि 2 धावा इथून मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकावरती. होम ग्राउंड आहे आणि घरच्या मैदानाचा फायदा घेताना प्रत्येक वेळेला तुम्ही पाहतात प्रत्येक संघाला जसं की भारतामध्ये हरवणं कठीण आहे तसंच टायगरच्या मैदानावरती टायगरकरांना हरवणं देखील भरपूर मोठं चॅलेंज असेल. तर टीम मोठी देसाई संघ येस बाहेर शफलून खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये कॅच झाली असती का हा प्रश्न, कारण हातांना वरती बॉल ब्रेक झाला त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. तुम्ही पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 आला, दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 42. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 28. आणि 6 चेंडूमध्ये वैयक्तिक तब्बल 25 धावांवरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो सागर. एक अर्धशतक रोहित उर्फ किडनीच्या बॅटमधून पाहिलं. 25 वरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो सागर. पहिली धाव कंप्लीट केलं, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. फेकी होती स्ट्रायकिंग इन वरती आणि फलंदाज बाद असेल. धावचीच्या स्वरूपात लागणारा हा धक्का पहिला टायगरला.
वैयक्तिक 38 धावसंख्येवरती खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतो आघाडीला आलेला हा फलंदाज सागर हिमांशूच्या विरोधामध्ये आता इथे प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक यावेळेस देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पडल्यानंतर बॉल खाली राहिला. षटक समाप्तीचा इशारा अंपायरचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती टोटल 356 56. शेवटच्या नक्कीच पाहिलं तर चेंडूवरती एकही धाव आली नाही आणि 3 षटकांच्या अखेरीस 56 धावसंख्या उभारण्यामध्ये यश 3 टायगरला. 1 षटक शिल्लक आणि या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग करते टीम टायगरना हे पाहायचं आहे. कारण होम ग्राउंड घरचं मैदान आहे. 12 चेंडूमध्ये तब्बल वैयक्तिक विचार केला तर 38 धावसंख्येवरती खेळत असताना आघाडीचा फलंदाज सागर आता मात्र फॉर्म मध्ये इन ऍक्शन मैदानाच्या आत भरपूर चांगली बॅटिंग दरम्यान केली आणि त्याला साथ देत असताना नितेशने देखील उत्कृष्ट फलंदाजी करताना 14 धावा 5 चेंडूमध्ये बनवल्या आणि 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मंदार पाटील. ताकद भरपूर आहे, क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि त्या अनुषंगाने आज 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्याची संधी मिळाली आहे. तर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती तब्बल 56. उमेदवारासाठी हा बॉल फ्राय करण्याचा प्रयत्न विकेट धोका वेगाने कंप्लीट आणि एका धाबीने धावफलक पुढे सरकला. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 57 स्कोर कार्ड 57 धाव धावफलकावरती लागला आणि अशाच प्रकारची बॅटिंग यांना मित्रमंडळांना चांगले मोठे फटके हा देखील बॉल बॅटच्या संपर्कात नीट येत नाहीये आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर दोन टीमच्या बॅटिंग देण्यासाठी धावसंख्या दाखल 59 टक्के संख्या बॅटिंग करतात. विचार केला तर 40 धावा अजून अर्धशतक पाहायला मिळेल का? लॉंगरच्या डोक्यावरून पण पाहत राहील आणि बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक मोठा प्रहार षटकार. सागरच्या बाटमधला धमाका आणि वैयक्तिक 47 वर येऊन पोहोचलाय. 17 मध्ये पहिल्या मॅच मध्ये कडे गेलेली संघाकडून खेळताना किडनीने केलं अर्धशतक आणि आता या पहिल्या फेरीच्या शेवटच्या मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळेल का? शेकडून करण्याचा प्रयत्न पुढच्या ऑर्डरमध्ये बॉलिंग देत नाही. बॉल डीपमध्ये चालला दिलीप धावतात तिथे वेगाने 2 धावा इथे कम्प्लीट होतील का पाहायचं. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करणारा मंदार पाटील आणि दरम्यान एक बॉल मिळेल. तुमची टोटल इकडे पुढेसारखं दिसताना धावसंख्या वापरली का तुम्ही 66 66. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शांतनु स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. दरम्यान एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट इझिली. गुड रनिंग विथ द विकेट. टीमची टोटल 2 पुढे सरकते. धावसंख्या दाखलकावरती 68 68 आणि वैयक्तिक 48 वरती आणि चेंडू शिल्लक
येस, वैयक्तिक 49 धावसंख्येवरती घेतोय. उभ्या एका धावेने दूर आहे अर्धशतकापासून सागर. ओ हो, लॉफ केला बॉल, फिल्डर आहे आणि वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केला आणि धावसंख्या वैयक्तिक 55. काय अफलातून बॅटिंग केली आहे ते म्हणजेच सागरला विनंती करतो, सागर आपली बॅट दाखवायची कारण अफलातून बॅटिंग केली आहे आणि त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 55 धावाला सांघिक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते टीम टायगरची 73. तब्बल 73 धावा दरम्यान बनवण्यामध्ये मिळतं यश आणि 74 धावांचं लक्ष उभं केलं टीम टायगरनं. आता जय वागेश्वर देसाई या टीम समोर. स्कोर कार्ड मध्ये काही चेंजेस आहेत त्यांनी माहिती तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवतो. धावसंख्या बनवल्यात धावफलकावरती 74, 74 आणि लक्ष असेल 75, 75 धावांचं लक्ष असेल येणार आहे अर्थातच 4 षटकांमध्ये. धावसंख्या धावफलकावरती बनवल्यात 74, 75 लक्ष येणारे 24. चला आपले बॅट्समॅन लगेच पाठवायचे आणि ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळतील हितेश आणि त्याच्यासोबत हिमांशू. ओपनिंग प्लेअर जय वागेश्वर देसाई टीमची मैदानात. जयवागेश्वर देसाई विपक्ष टायगर असा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. यजमानी विपक्ष महिमान याच मैदानावरती सातत्याने सराव करतात आणि या मैदानावरती आज विकेट्स खेळताना देखील पाहायला मिळते म्हणजेच टीम टायगर निमित्त आहे आई गावदेव चषक ठाकुर्ली 22. अप्रतिम पर्व रबर बॉल क्रिकेटची अप्रतिम स्पर्धा आणि त्यामध्ये सुरू असलेला हा एक अप्रतिम सामना. तर गोलंदाज मार्क वरती सजवतोय गोलंदाज प्रेम पाटील. स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळतो हितेश स्ट्राईक. प्रेम गोलंदाज मार्क वरती पहिल्या षटकामध्ये प्रेम
हिमांशू. दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला बॉल प्रेम हितेश सांगली. पहिला बॉल हे पहिलाच बॉल ऑन साईडला आणि पहिल्याच बॉलवरती मिळतं यश प्रेमला. नक्कीच मिळतं यश टीम टायगरला आणि लागतो धक्का पहिला हितेश या स्वरूपात. आणि नवीन फलंदाज जो आहे तो स्ट्राईक वरती असेल. नवीन नियमांनुसार या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं जो नवीन फलंदाज येईल तो स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आला तिसरा क्रमांकावरती. त्याचं कारण पहिल्याच बॉलवरती मिळालेली विकेट प्रेमला. बिंदून प्रवीण स्ट्रायकिंग एंड वरती प्रेम टायगर एक्सप्रेस. पडल्यानंतर बॉल हाताला काय सुरेख गोलंदाजी करतो. सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा रबर बॉल क्रिकेट असेल खेळाडूने इम्प्रेस केलं आणि या स्पर्धेमध्ये देखील सातत्याने पाहिलं ना. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डॉट. चांगली गोलंदाजी प्रेम सध्याच्या घडीला. यावेळेला पुन्हा एकदा मोठा ट्राय करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि झेल कन्वर्ट करता आला नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. कॅच झाली पाहिजे होती. थोडस लेट रिॲक्ट केलं डीप मध्ये जे फिल्डर होते त्याने शेंगाने 2 धावातून मिळालं. टीम हर्ष 11 जय वागेश्वर देसाईला वेत्र काकांनी पुरस्कृत केलेला हा संघ. अरविंद वेत्र काका नक्कीच तुम्ही नाव ऐकलं असेल. यशस्वी पुरस्कर्तात त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ. दरम्यान नो बॉल व्हाईट बॉल असेल. वन फॉर द ओव्हरचा कॉल देखील दिला गेला. बॉल ऑफ करायचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्यामध्ये गॅप भरपूर मोठा. नाही धावांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट आणि टीमची टोटल धावसंख्या दाखल का वरती 7. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा यावेळेस देखील बॉडी लाईन वरती शॉर्ट पिच बॉल बॉडी लाईन वरती आणतोय प्रेम. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. दरम्यान दुसऱ्या धावाचा प्रयत्न. फेकी चांगली झाली आहे आणि फलंदाज इथून असेल बाद. सांघिक यश धावचीच्या स्वरूपात. प्रवीणची खेळ संपुष्टात. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 8. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते हर्ष 11 जय वागेश्वर देसाई टीम. आणि या षटकात नक्कीच तुम्ही पाहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक असेल. प्रेम 5 गोलंदाजी मार्क वरती. हिमांशू नक्कीच पहिल्या बॉल पासून नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभ्याच राहिला आणि नक्कीच आकाश नवीन फलंदाज. आकाश स्ट्रायकिंग एंड वरती उभ्या सावल्या. स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळते आकाश. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल प्रेम 5 गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीपमध्ये फिल्डर वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईन क्लिअर करून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. 4. पहिलं षटक संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते हर्ष 11 जय वागेश्वर देसाई टीम ज्यांच्या समोर लक्ष आहे 75 75
75 धावा करायचा होता ना, आता 12 धावा धावफलकावरती लागला. आता नक्कीच समीकरण या मॅच मध्ये शिल्लक असेल, येणारे चेंडू शिल्लक असतील 18 आणि करायच्या धावा तब्बल 63. 63 रिक्वायर्ड फ्रॉम द 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू आणि 63 ची गरज. गोलंदाज सागर गोलंदाजी मार्क मरतो. षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकामधला पहिलाच बॉल भरपूर चांगला हिमांशूला फक्त पाहतच राहावं लागलं बॉलकडे. एक्झॅक्टली काय घडलं त्याला देखील कळालं नाही. पडल्यानंतर बॉल बाहेर आला. ऑन ग्राउंड असल्याचा फायदा देखील टीम डायरेक्ट घेत असताना ऍडव्हान्टेज आहे त्याच्यासाठी. आणि एक्झॅक्टली त्यांना माहिती या विकेटवरती कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, विकेटपट्टीवरती कोणते चेंडू टाकायचे, कुठे एक्झॅक्टली बॉल पिच करायचं त्यांना माहिती आहे. आणि त्या अनुषंगाने ना आता गोलंदाजी देखील चांगली तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेसची लाईन पाहिली जाईल. किपर तर बीट झालं, बॉल डीप मध्ये चालला आणि चेंडू उचलतील फेकतील दरम्यान अभांतर धाव मिळते. 1+1 2 धावा टीम टोटल मध्ये केला जातील आणि धावसंख्या धावफलकावरती 14-14. तयार यादच खाली राहिला. बॉल टप्पा पडल्यानंतर जितका बाउन्स एक्सपेक्ट केला होता आकाशने तितका बाउन्स बॉलला मिळत नाही. बॉल खाली राहतो आणि त्या अनुषंगाने इथे चेंडू निघून जाईल. धाव बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आणि सागरचं षटक आतापर्यंत विचार केला 2 चेंडू हातावला 2 धावा खर्च केला. 2 धावा अनांतरच्या स्वरूपात आला. मी विचार केला ना एकंदरीत तर 2 चेंडू भरपूर चांगले हाताळले गेलेत सागरच्या माध्यमातून. सागर पवार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग आकाश. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटच्या संपर्कात बॉल निघत नाही. बॅटमध्ये ती फिल्डर तयार आणि त्यामुळे इथे एकच धाव मिळते आणि एकने धावसंख्या पुढे सरकत असताना तुमची टेबल 15 वरती 14. एकंदरीत विचार केला तर 7 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूमध्ये 7 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. आणि ज्या प्रकारचं समीकरण आहे ते प्रत्येक बॉलवरती दरम्यान 4 धावा कराव्या लागतील. म्हणजे वडशिलेबल जयवागेश्वर देसाई टीमला दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव कंप्लीट. बॅकअपला खेळाडू नाहीये, भरपूर दूर भरपूर आणि इथे बॅकअप मिळाला देखील. तुमची टोटल जरी तुम्ही पाहिली तर दोन्ही पुढे सरकत असताना धावसंख्या धावफलकावरती 17-17 17 धावफलकावरती 60 ची गरज असताना 2 धावा टीम दरम्यान मिळाला 58 ची गरज अजूनही. पुन्हा एकदा पडल्यानंतर बॉल हात आला. सुंदर गोलंदाजी तितका स्लोप फटका थोडासा शफल गेला आणि त्यानंतर प्रहार केला ऑन साईडला. बॅकवर्ड स्कोअरला क्लिअर. बॉल सीमा पार 4 आणि तुमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 21. धावफलक आता वेगाने पुढे सरकावंच लागेल तुम्हाला. अशा प्रकारचे फटके खेळावेच लागतील कारण लक्ष मोठं आहे आणि ते मोठं लक्ष सर करताना ना तुम्हाला मोठ्या फटक्यांना देखील आता सामोरे जावं लागेल. मोठे फटके देखील खेळावे लागतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्क मध्ये षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. प्रहार ताकद लांब आणि उंचीचा संगम आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द बॉल आहेत 6. टीमची टोटल 27. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात 27. 2 गडांच्या मोबदल्यामध्ये उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना 3 हर्षिलेबन जयवागेश्वर देसाई.
तर धावफलकावरती धावा 27 लागल्यात. येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये 12 आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल. 4 रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 12 डिलिव्हरीज आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार दिनेश. 48 ची गरज, 12 चेंडू शिल्लक आणि यावेळेस पुन्हा संपर्कात बॉल येत नाही. बॅटिंग बॉलचं कनेक्शन प्रॉपर होत नाही आणि दरम्यान सिंगल मी ते धावसंख्या पुढे सरकते. 28 धावा धावफलकावरती 47 धावांची जमी गरज आहे. शिल्लक चेंडू 11 आणि गोलंदाज सज्जता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दिनेश. पहिल्या बॉल वरती मिळाले सिंगल आणि त्यानंतर मिनी हेलिकॉप्टर बॅक टू द बॉलर. लॉंग ऑफ फिल्डर बीट झाला. डीप मध्ये फिल्डर आहेत कव्हर करण्यासाठी शांतनु. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटे पॅकेट बड़ा धमाका आहे खिलाडी. धावसंख्या धावफलकावरती 30. साईडला खेचण्याचा प्रयत्न सुरू आहेत. हिमांशू देखील प्रयत्न करतोय, आकाश देखील प्रयत्न करतोय, पण प्रयत्नांना कुठेतरी यश मिळत नाही आणि यावेळेस चोरटी धाव आता आउट असेल फलंदाज आणि धावसंख्या आतापर्यंत विचार केला तर 2च्या मदतीने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 32 32 आणि बरं तयार. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतं. प्रत्येक वेळेला बॅटला स्पर्श करून बॉल मागे जाते तिथे 1 किंवा 2 धावा मिळतात. 1 आणि 2 धावा पण मात्र विजयाचे जे दरवाजे आहेत ना ते तुमच्यापासून अजून दूर जात राहतील. म्हणजे मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम हर्ष 11 जयवागेश्वर देसाईला. तर ध्रुवा 11 RGR शिरगाव तुमची कॅप्टन इथे आलं. येस, नेक्स्ट मॅच तुमची असेल. इथून जो संघ जिंकेल तो तुमच्याबरोबर फाईट करणार आहे. धावसंख्या धावफलकावर 34 34 पाठलाग करते 75 धावांचा टीम हर्ष 11 जयवागेश्वर देसाई आणि तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज दिनेश. इकॉनॉमिकल गोलंदाजी करायचं, कंजूस गोलंदाजी आणि यावेळेस शफलिंग खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला, बॅकवर्ड स्कोर लेट, सीमा पार. हिमांशूच्या बॅटमधून हा षटकार. तर 35 धावांची गरज आहे. म्हणजे 6 चेंडू आणि 6 षटकार. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम, त्यामुळे 35 कंपल्सरी कराव्या लागतील. 6 चेंडू 6 षटकार. गोलंदाज तयार. मोहित गोलंदाजी मार्क वरती 35. पहिला येतोय का पाहायचं, कारण हवेच्या विरोधात खेळलं आणि शांतनु तिथे आहेत आणि 4 धावा असतील. चुकी झाली शांतनुकडून. हे चित्र भरपूर कमी वेळा पाहायला मिळतं की फिल्डिंग करताना शांतनुकडून काही चुकी आहे. नक्कीच टी बॉल म्हटलं की रबर बॉल म्हटलं की सफेद बॉल, त्यामुळे तो हवेत गेल्यावरती कधी कधी फिल्डरला दिसत देखील नाही, त्यामुळे जज करणं थोडंसं कठीण. त्यामुळे चुकी झाली असावी शांतनुकडून. दरम्यान सिंगल मिळते. धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 45 45 35 ची गरज. 5 आला, 4 चेंडू आणि 30 करायच्यात. या खेळाडूच्या नावावरती विक्रम देखील राहिला.
विचार केला तर 6 चेंडू आणि 7 षटकारांचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिला. पण आता मैदान वेगळं आहे, समोर संघ वेगळा आहे. खाली राहिला बॉल. सुरेख सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. वरनं फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे आणि ती देखील पूर्ण झाली. सामना संपला आणि इथून सामना जिंकला टीम रायगडनं. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम रायगड. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही आपला सहभाग नोंदवला याबद्दल तुमचे कौतुक आणि आभार. आणि 3 षटकांचे सामने असतील या गोष्टीची नोंद घ्यायची.